एक आई अशीही. आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. कमला, झाली का साफसफाई मंदिराची? आणि एक, साफसफाई झाली की एक खोलीवर. आज मोठे साहेब येणार आहेत आपलं गाव बघायला. ते आपल्या गावाला निधी मिळवून देणार आहेत. म्हणजे मला नाही कळलं, कमला म्हणाली. तू अडाणी, तुला काय समजतंय? तू काम उरकून ये खोलीवर. येते म्हणत कमला काम करत राहिली. कमला कर्नाटक जिल्ह्यातील एक छोट्या खेड्या गावात राहत होती. ती एक देवदासी होती. गावाबाहेर त्यांची वस्ती होती. मंदिरातली साफसफाई करणे व गावात जोगवा मागणे हे तिचे काम होते. तिच्या केसात जटा, म्हणून ती जोगतीन असे असायचे. पुजारी व गाव प्रमुख तिला बोलवत तेव्हा त्यांची शयासोबत करणं हेच तिचे काम. त्यांचं ऐकलं नाही तर आपलं काही खरं नाही हे ती जाणून होती. म्हणून पुजारीने बोलवले की जाणं भाग असायचं. देवाशी तिचं लग्न झालं होतं. देवाच्या नावाखाली पुजारी व गाव प्रमुख भलतीच कामं तिच्याकडून करून घेत. अशीही ती गावाला वाहिलेली होती. कमला तिचे काम आटपून जेव्हा घरी गेली तेव्हा तिची मुलगी राधा अजून घरी आली नव्हती. राधा गावजवळ वेशीपाशी एक पारावर शाळा भरत असे. तिथे एक मास्तर या देवदासींच्या मुलींना शिकवायला येत होते. कारण देवदासींच्या मुलींना गावातील शाळेत प्रवेश नव्हता. आपण अनाडी, पण मुलीला लिहायला वाचायला तरी यायला हवं म्हणून शाळेत पाठवत होती. राधा शाळेतून आली तेव्हा ते दोघं कमला म्हणाली, मी जाऊन येते, तू शालूकडे खेळत बस. आई, तू कुठे जाते ग? कधी रातच्याला तर कधी दिवसा. कमला मुलीला काय सांगणार? पुजारीकडे काम आहे असं सांगून ती निघाली. कमला राधाला तिची शेजारीन शालूकडे सोडून गेली. वाटेत हाच विचार करत राहिली की कसलं जीवन आहे आपलं. राधा कुणाची मुलगी हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. राधा आपली मुलगी म्हणजे तिलाही उद्या ही लोक जोगतीन बनवतील तर तीही जीवनभर आपल्यासारखंच काम करेल. नाही, माझी मुलगी नाही बनणार जोगतीन. असलं यातना देणारं जीवन नको तिला. ती गुणी आहे, सुंदर आहे, तिला चांगलं शिकून चांगलं काम करू द्यायचं. असाच विचार ती पूर्ण वेळ करत राहिली. पण हे गाववाले लोक आपलं ऐकतील का? कोण मदत करेल मला, माझ्या लेकीला यातून बाहेर काढायला? कमला खोलीत गेली. तिथे पुजारी व कोणीतरी साहेब होते. ती आपली काम करून घरी आली. तिच्या डोक्यात दुपारचेच विचार होते. तेव्हा राधा आजचा गृहपाठ करत होती. तेव्हा तिला सुचले की मास्तर आपल्याला मदत करतील. त्यांना आपण उद्या भेटू आणि मदत मागू. उद्या जाईन राधासोबत त्यांना भेटायला. सकाळी लवकर आवरून कमला राधासोबत निघाली. आई, तू पण येणार माझ्यासोबत? राधा खुश झाली. हो, तुला सोडून मग मंदिरात जाईल कामाला. मग दोघे त्या पाराजवळ आल्या. काय कमलाबाई, आज इकडे कशा? मास्तरांनी विचारलं. कमला इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाली, काम होते तुमच्याकडे. मी जोगतीन आहे हे माहीत आहे तुम्हाला, पण माझी राधा जोगतीन बनू नये असं मला वाटतं. तिने चांगलं शिकावं व काहीतरी चांगलं काम करावं. हे तुमचे विचार चांगलेच आहेत की? मास्तर म्हणाले. तुम्ही काही मदत कराल का माझी हे विचारायला आले होते मी, कमला म्हणाली. बरं, तुम्ही एक काम करा, तुमच्या वस्तीतल्या सगळ्या बायकांना उद्या घेऊन या तुम्ही. मी सगळ्यांना समजावून सांगेन की हे देवदासी वगैरे काही नसते. ठीक आहे, जमेल तितक्या बायांना बोलवून आणेन. असं म्हणून कमला मंदिरात गेली. दुसऱ्या दिवशी वस्तीत बऱ्याच बायका आहेत, पण कमलासोबत 8च बाया आल्या. शाळा सुटल्यानंतर जोगतीन म्हणजे देवदासी वगैरे काही नसते. हे पुजारी व गाव प्रमुखांनी तुमचा फायदा घेण्यासाठी ही परंपरा चालू केली आहे असं मास्तर म्हणाले. तुम्ही शिकलेल्या नाहीत म्हणून ही लोक तुमचा गैरफायदा घेतात. तुमच्या मुलांना तरी निदान यात येऊ देऊ नका. तुम्ही सगळ्यांनी मिळून याचा विरोध करा किंवा पोलिसात तक्रार करा, तरच ही लोक सुधारतील. आणि हो, या विरोधात कायदा पण आहे, फक्त तुम्ही आवाज उठवला मास्तर बोलले. कमलाला ते पटलं होतं, पण बाकीच्या गप्प होत्या. या प्रसंगानंतर मास्तर बरेच दिवस दिसले नाहीत. मग एके दिवशी बातमी समजली की गावातील प्रमुखांनी मास्तरला बेदम मारहाण केली, कारण तो देवदासींना त्यांच्या विरोधात भडकवत होता. ही खबर त्यांना लागली होती. आता मास्तरला गावात यायची बंदी घातली होती.
आता कमलाला प्रश्न पडला होता, पुढे काय करायचे? बघता बघता 2 वर्ष झाली. आता राधा 12 वर्षाची झाली. आता तिचे लग्न देवाशी लावून देऊन तिलाही जोगवा मागायला कमलासोबत जावे लागेल, हे अटळ होते. कमलाचं कोणी ऐकणार नाहीत. राधा 14 वर्षाची झाली तर तिलाही खोलीवर बोलवले जाईल, या विचारानेच ती घाबरली. नाही, मी माझ्या मुलीला जोगतीन नाही करणार. मी आई हाय तिची. मी असं नाही होऊ देणार. माझा जीव गेला तरी बी चालल, पण मी तिला जोगतीन नाही बनवणार, असा कमलाने मनोमन निश्चय केला. आता गावात उरूस होता. ती मंदिरात काम करताना विचार करू लागली, सगळा गाव उरुसात दंग असणार, तेव्हा आपण राधाला घेऊन या गावातून पळून गेलो तर? पण काय सांगावे, त्या लोकांचे खबरी पण आहेत. आपण पकडले गेलो तर लई हाल करतील आपलं हे लोक. पण एकदा गावची वेस ओलांडली की मग धोका नाही. सगळं काम झाल्यावर देवापुढे हात जोडले व म्हणाले, मदत कर देवा. इतकी वरीस तुझी सेवा केली, त्याचं फळ समजून माझी मदत कर रे देवा. मग ती घरी आली आणि ते दोघे मायलेकी जेवल्या. राधा म्हणाली, आई, आज उरूस पाहायला जायचं ना? कमला हो म्हणाली. राधाशी बोलता बोलता तिने सामान बॅगेत भरला. रात्री सगळा गाव जत्रेत गेला होता. तिची वस्तीही सामसूम होती. बाहेर कोणी नाही हे बघून कमला राधाला घेऊन बाहेर आली. दाराला कुलूप लावले व दोघे चालत निघाल्या. आपण जत्रेत नाही चाललो, जत्रा तर गावात आहे, हे पाहून राधा म्हणाली, अगं आई, गाव तर इकडे आहे, मग तू इकडे कुठे चालली? राधा, चुप, आता बोलू नको, आवाज करू नको, नंतर सांगते मी सगळं. आता झपाझप पाय उचल. गावात सगळीकडे अंधार होता. राधा म्हणाली, आई, मला भीती वाटते ग, कुठे चाललो आपण? नको भिऊ, माझा हात घट्ट पकड, असं म्हणत कमला रस्ता पार करू लागली. एकदा गावाची वेशी ओलांडली आणि तिच्या जीवात जीव आला. मग ती एक एसटी स्टँडजवळ आली. तिथे एक एसटी लागली होती. कमला राधाचा हात धरून एसटीत चढली. एकदम मागच्या बाकावर जाऊन बसली, जेणेकरून कोणी गावातले बघू नये म्हणून. राधाला तिच्या गळ्यातली ओढणी तिने डोक्याला बांधली. आपण कुठे चाललो आई? राधाने परत विचारले. तुझ्या भल्यासाठी हे गाव सोडून निघालो. मी आई हाय तुझी. तुझं भलं कशात हे मलाच माहीत. मग तिनेही तिच्या डोक्यावरचा साडीचा पदर घट्ट लपेटून घेतला. एसटी सुरू झाली. तिला कुठे जायचे हेही माहीत नव्हते. बस हे गाव सोडून कुठेतरी लांब जायचे. मग कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल, पण ती राधाला चांगलं शिक्षण देणार होती. आपल्या आयुष्याची गडद सावली आपल्या लेकीवर नाही पडू दिली, याचे समाधान होते तिला. एसटी जिथे जाईल तिथे आपलं नशीब, असा विचार करून तिने देवाला हात जोडले, त्याचे आभार मानले. राधा कमलाच्या मांडीवर झोपली. तिने तिच्या गालावर हात फिरविला व उद्याच्या सुंदर भविष्याच्या विचारात गुंग झाली. शेवटी आपल्या मुलीचं भलं चितणारी ती आईच होती. मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.